आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे गाईस, रिझेंट पिरियडवर यश भाऊ आणि सुरेश दादा होता. तो सुरेश भाऊचा आणि यश भाऊचा लास्ट डे आज. तो रिझेंट पिरियडवर होते ते. तर त्यांच्यासाठी केक वगैरे घेऊन आलो आहे गाईस. आता केक वगैरे कटिंग करणार. तर त्यांचा लास्ट डे आहे. तर सगळी टीम वगैरे आली आहे. सगळ्यात जास्त खुश आहे. सो हॅपी जर्नी अँड बेस्ट ऑफ लक. दोन शब्द. ज्यांना मी त्रास दिलाय सॉरी अजिबात बोलणार नाही. आलो तर अजून त्रास दिला. सुरेश भाऊ तू कसा होता अनुभव? अनुभव कसा होता अनुभव? शब्द सांगायचे. चांगले पेमेंट काढा. कडून स्पॉन्सरशिप घ्या. जोरात बोल जरा. खाल्लं त्याला 23 झालं तुला. नाही रे याच्या मला खरंच वाटतंय तू अजून पण थांबव. मी तर तुला बोलते. अरे खरंच नाही चल निघ. बोलू तू मंडेला परत येईल ना मग. चांगलं होतं टोटल सगळं. हां वाटलं नव्हतं एवढं 2 वर्ष टिकेल म्हणून. हां ते टीम चांगली होती. हां आणि सुशील सर होते, नंतर निखिल सर आले. पण जसं सुशील सरांनी ट्रेन केलं, निखिल सरांनी पण ट्रेन केलं. सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत लागण्याच्या वेळेस पण. आणि टीम पण म्हणजे नवीन पोरं असतील किंवा जुने सगळेच चांगले. मोनाली तू पण. बोलवा आम्हाला, आम्ही पण येतो. चुकला असेल कुणाला काय बोललो असेल तर सॉरी. त्याच्याकडून जास्त अपेक्षा याच्याकडून. सॉरी सर. मी सॉरी बोलेल असं मला नाही वाटत. यशा खात तुझ्या आवडीचाच केक आहे. त्याच्या दिवशी केक कापायला सुरेश भाऊ लक्ष दे. यश भाऊ येऊ का? यश भाऊ हॅपी जर्नी भाऊ. लक्ष दे.